पाहिलंस, तुला वाटलं होतं ना या कळीचं आयुष्य संपलं म्हणून? तुझ्याही आयुष्याचं असंच आहे बाळा. स्वामी तुझी परीक्षा घेत आहे. अजून तुझं खूप आयुष्य बाकी आहे. पुढे जाऊन ते कोणाच्या तरी उपयोगी पडू शकतं, सुखी होऊ शकतं. योग्य वेळेची वाट बघ. मला एक कळत नाहीये, जर त्या मार्तंड महाराजांनी आपल्या घराभोवती सुरक्षा कवच उभं केलंय, तर ते स्वामी आपल्याला घाबरवण्यात एवढे यशस्वी कसे होत आहेत? मला हाच प्रश्न पडलाय. हा राधा, काय हे काय? आताच तर इथं फुलदाणी होती. आता तिथे भांडण होतं ते गायब कसं झालं? काय घडतंय? काय घडतंय? सगळं थांबवा ना. मी काय काय चाललंय हे? हा कसला जादूटोणा होतोय? हे थांबवा सगळं. काय घडतंय सगळं आपल्या घरात? जो हमारा है वो हमें नहीं दोगे, तो जो तुम्हारा है वो हम छीन लेंगे. स्वामी, कुणाबद्दल बोलताय तुम्ही आणि कुणाचं काय घेणार आहात? स्वामी, तुमच्या बोलण्याचा अर्थ मला नाही कळला. त्याला कळायचंय, त्याला कळलंय. पण सगळ्यांनाच नाही कळलं तर? त्याला उत्तराची गरज असते, तो प्रश्न शोधत राहतो. आणि जेव्हा सत्य समोर असतं तेव्हा संकेत आपोआप दिसतात. स्वामी देवा, त्या बिचाऱ्या सदाशिवचं काय होणार पुढे? त्याच्यावर एकामागून एक संकटच येत आहे. घरच्यांनी बाहेर काढली, गावातल्या लोकांनी बाहेर काढली, आणि तुम्ही त्याला मठातून बाहेर काढलं. आता त्याच्या समोर उरलंय तरी काय? शोधा, शोधा. काय शोधा. आता स्वामींनी सांगितलंय म्हणजे नक्कीच काहीतरी शोधायचं असणार आहे. काहीतरी मिळणार. हो हो हो. शोधा. स्वामी, माझी हरवलेली तुळशीची माळ मला परत सापडली. स्वामी, माझी ही जपमाळ अहो कुठेतरी हरवली होती, सापडतच नव्हती. आज शोधले तेव्हा सापडली. स्वामी, माझं रुद्राक्ष हरवलं होतं. आत्ता शोधलं आणि लगेच सापडलं. स्वामी देवा, किती दिवस झाले माझा हा स्फटी सापडतच नव्हता. खूप शोधलं मी, पण आज तुम्ही शोधा म्हणून सांगितलं आणि अचानक सापडला. स्वामी देवा, आमच्या सगळ्यांच्या या वस्तू हरवल्या होत्या. नाही म्हणजे आम्ही खूप शोधल्या होत्या, पण सापडतच नव्हत्या. आणि आज अचानक तुम्ही आम्हाला सांगितलं शोधा.
आणि त्या सापडल्या. असंच होतं माणसाचं. कधी कधी माणसाला वाटतं आपल्या आयुष्यातलं सगळं हरवलंय. घर हरवलं, माणसं हरवली, नाती हरवली, आणि मग त्याला वाटतं आता उरलंय तरी काय. पण हरवलेलं सगळं संपलेलं नसतं. काही गोष्टी फक्त योग्य वेळेची वाट बघत असतात. ज्याला आज स्वतःचं प्रयोजन दिसत नाही याचा अर्थ त्याचं प्रयोजनच संपलं असं नाही. योग्य वेळ आली की हरवलेली वस्तू सापडतेच, आणि योग्य वेळ आली की हरवलेला माणूस स्वतःलाच सापडतो, आणि त्याला त्याच्या जगण्याचं कारणही सापडतं. सदाशिवचंही सदाशिवलाही त्याच्या आयुष्याचं प्रयोजन सापडलंय. सापडला. हो, पण काय आहे ते? ते हरवलंय म्हणून माणूस रडत असतो. कधी कधी त्या शोधात त्याला त्याचं खरं आयुष्य सापडतं. योग्य वेळ येऊ द्या, सगळं कळेल. ज्याचं प्रयोजन देवानी ठरवलंय त्याला परिस्थिती कधीही भरकटू देत नाही. देव त्याला त्याच्या वाटेवर आणल्याशिवाय राहत नाही. शिवशंकर शंभो. घे. काय हे? पाणी. काळजी करू नकोस, पाणीच आहे, पी. सदाशिव, डोक्यातून तो आत्महत्येचा विचार काढून टाक. पण मी काय करू? आता माझ्यासाठी काही उरलंच नाहीये. अरे असं काय म्हणतोय? प्रत्येकाच्या आयुष्याचं एक प्रयोजन ठरलेलं असतं. कोणालाही आयुष्य हे विनाकारण मिळालेलं नसतं. स्वामींनी तुला सांगितलंय ना, कोणाच्या तरी मनातलं कोड बरं कर, मग तेच तुझ्या आयुष्याचं प्रयोजन आहे असंच समज. त्यासाठी जग आणि तुझं कर्तव्य पूर्ण कर. मग स्वामी तुझ्यावर नक्कीच कृपा करतील. म्हणजे माझं आयुष्य संपवायचं नाहीये मला, माझं कर्तव्य पूर्ण करायचं. मी किती मोठी चूक केली. स्वामींचा भक्त असूनही मी हार मानली. माझ्या दुःखापासून पळून जाण्याचा विचार केला. आता आता स्वामींना मी काय तोंड दाखवू? बाळा, भक्ताची चूक गुरुच्या नजरेतून सुटत नाही, पण भक्ताची वेदनाही गुरुच्या मनातून सुटत नाही. गुरु भक्तांच्या चुका पोटात घेतात, त्यांना समजून घेतात आणि पुन्हा उभं राहण्याची संधी देतात. बाळा, अरे एक चूक झाली म्हणून भक्त संपत नाही, पण पुन्हा पुन्हा तीच चूक करणं गुरुनी दिलेल्या संधीचा अपमान करण्यासारखं आहे. नाही, परत अशी चूक होणार नाही. पण पण आता नेमकं मी काय करू? कुठे जाऊ, कुठे राहू? आता इथून निघ आणि गावाबाहेर पड. तिथे एक शेत आहे आणि त्या शेतात घर आहे, तिथे जाऊन जा. पण तिथूनही मला कोणीतरी हकलून दिलं तर? असंच कोणी मला त्रास दिला तर? बाळा, तिथून तुला कोणीही बाहेर काढणार नाही, तुला कोणी काही त्रास देणार नाही, कारण ते आमचं घर आहे. कोणी सांगावं? तुझ्या आयुष्याचं प्रयोजन तुला तिथेच सापडेल. आज तुम्ही माझ्यासाठी एवढं केलं, मला पुन्हा जगण्यासाठी कारण दिलं. तुम्हीच माझ्यासाठी स्वामी म्हणून धावून आलात, मला दिशा दाखवली. तुमचे खूप खूप आभार. जा, तुझं प्रयोजन तुझी वाट बघतंय. कुठलं प्रयोजन म्हणत होते ते? इथे तर काहीच नाही, पूर्ण घर रिकाम आहे.
माझ्या आयुष्याचं प्रयोजन मला इथे सापडेल म्हणाले, पण इथे तर माझ्याशिवाय कुणीच नाही. कोण आहे? कोण आहे तिकडे? तू कोण आहेस? स्वामी, हे काय करताय तुम्ही? स्वामी देवा, काही विशेष संकेत आहेत का? प्रयोजन सापडलं प्रयोजन. सदाशिवला त्याचं प्रयोजन सापडलं. म्हणजे काय स्वामी? नाही, सदाशिवला काय सापडलं, कुठे सापडलं आणि त्याच्या आयुष्यात आता काय घडणार आहे? योग्य वेळ आली की सगळं कळेल. स्वामी देवा, एवढं मात्र कळालंय मला की तुम्ही सदाशिवची योग्य ती काळजी घेताय. त्याला तुम्ही एकटं सोडलं नाहीये. त्याला तुम्ही झिडकारलत, पण त्याला त्याची योग्य वाटही दाखवली. त्याला संकटात ढकललं, पण त्यातून बाहेर पडण्याचा योग्य मार्गही दिला. तुम्ही त्याला योग्य तो मार्ग दाखवताय स्वामी देवा. प्रत्येकाचं वर्तुळ आता सुरू होणार. प्रत्येकाचं वर्तुळ? प्रत्येक माणूस आपली वाट चालत असतो, पण त्याची वाट कुठे जाऊन पूर्ण होणार हे त्याला माहित नसतं. वर्तुळ पूर्ण होईपर्यंत कथा संपत नाही. कुणाचं वर्तुळ दुःखातून सुरू होतं, कुणाचं संघर्षातून, आणि कुणा एखाद्याचं हरवलेल्या माणसाला शोधतानाही सुरू होतं. पण शेवटचा टप्पा प्रयोजनापाशीच घेऊन येतो. अहो, आज काहीतरी वेगळंच घडणार आहे असं वाटतंय. म्हणजे बघा ना, आज सकाळपासून किती विचित्र गोष्टी घडताय. आपल्या घरातल्या वस्तू अदृश्य झाल्या. अचानक स्वामींचा आवाज आला आणि तो आवाज ऐकून फार शांत झाला. बाळा, शांत हो, शांत हो. माझं तर मन सांगते की आजची रात्री धोक्याची आहे. नाही, घाबरू नकोस. आपण काळजी घेऊ. काहीही झालं तरी आपण आपल्या बाळाची काळजी घ्यायची. त्याला एकटं नाही सोडायचं. पण हे जे काही घडतंय ना, त्यामागे नक्की काहीतरी कारण असणार. हो, मलाही तसंच वाटतंय. मगाशी घरातील वस्तू अदृश्य झाल्या. कुठे गेल्या, कशा झाल्या, काहीच कळलं नाही. राधा, काहीतरी विचित्र घडतंय. आपण मार्तंड महाराजांना बोलवूया का? बोलवायला गेलो असतो, पण आज बाहेर जाणंही शक्य झालं नाही. त्यांना निरोपही पाठवता आला नाही. तिकडे त्यांना सगळं कळलं असेल तर, त्यांनी कुणाला मदतीला पाठवलं असेल तर बरं होईल. हो, हा आवाज बाहेरून आलाय. थांब, मी बघतो. थांबा, मी पण येते तुमच्यासोबत. चला.
अहो अहो हे काय झालं? या घरातल्या सगळ्या वस्तू गायब कशा झाल्या? हे बघा, हे बघा, आता हे त्या वस्तू होत्या ना, हे गायब कशा झाल्या? हो, हे सगळं नक्की काय घडतंय? काय अर्थ आहे या सगळ्याचा? मला वाटतं हे त्या स्वामींचंच काम आहे. पण एवढं सगळं? दिवसभर जे काही घडतंय, बाळाचं रडणं, त्या स्वामींचा आवाज, ह्या वस्तू गायब होणं, हा योगायोग असू शकत नाही. सगळ्याच वस्तू गायब झाल्या, काही शिल्लक राहिलं नाहीये. मग आता पुढे काय गायब होणार? तुम्ही एका टोकाकडे बघत आहात, पण दुसऱ्या टोकाकडे काय घडतंय याची तुम्हाला कल्पना नाहीये. स्वामी, म्हणजे आपण इथे जे पाहतोय त्याच्या पलीकडेही काही घडतंय का? स्वामी, आम्हाला काहीच कळत नाहीये. नाही, एके ठिकाणी तुम्ही म्हणताय सदाशिवचं प्रयोजन त्याला सापडलं आणि इकडे हे वर्तुळ आखताय. याचा नेमका संबंध कशाशी आहे? प्रत्येक गोष्ट डोळ्यांनी दिसतेच असं नाहीये. काही गोष्टींचा अर्थ समजण्यासाठी वेळ यावा लागतो आणि काही वेळा सत्य समोर येईपर्यंत शांत राहावं लागतं. तुम्ही एका टोकाकडे घडणाऱ्या गोष्टीला शेवट समजत आहात, पण दुसऱ्या टोकाला नवीन सुरुवात होत असते. बऱ्या मुलांना दिलं ठीकच आहे, नाही तर आमच्या पद्धतीने आम्ही ते घेऊच. राधा, कुठे चाललीस? माझं बाळ, माझं बाळ, माझा अंगात, माझं बाळ, माझं बाळ. अहो, मला ना भीती वाटते. ते स्वामी आपल्या बाळाला आपल्यापासून दूर तर करणार नाही ना? पण ते आपलं बाळ का मागतायत? त्यांच्याशी ना आपली ओळख आहे ना शत्रुत्व. आपण ह्या गावात नवीन आलो, आपण काय बिघडवलंय त्यांचं? का ते आपल्याला आणि आपल्या बाळाला घाबरवतात? हे वर्तुळ, हे वर्तुळ इथे कसं आलं? कर्म कधीच संपत नाही, ते फिरून येतं आणि एक दिवस वर्तुळ पूर्ण होतं. स्वामी, म्हणजे माणूस जे काही करतो त्याचा हिशोब त्याच्यापर्यंत परत येतो. हो, चांगलं केलं तर चांगल्या कर्माचं फळ येतं आणि वाईट केलं तर त्याच्या कर्माची सावली मागे लागते. माणूस कितीही पळाला, कितीही वाटा बदलल्या तरी कर्माची वाट बदलत नाही. हे वर्तुळ कोणाचं आहे स्वामी? प्रत्येकाचं वर्तुळ असतं आणि प्रत्येकाचं वर्तुळ एक दिवस पूर्ण होतच. तुम्ही दुसऱ्याच्या आयुष्यात जे वर्तुळ आखता, कधी कधी त्याच वर्तुळात तुम्हालाही उभं राहावं लागतं. कर्म फिरून येतं, वर्तुळ पूर्ण होतं, तुमचंही होणार. कर्म फिरून येतं, वर्तुळ पूर्ण होतं, तुमचंही होणार. स्वामी देवा, एक विचारू का? नाही म्हणजे रेणुका कुठे? बरी आहे ना ती? नाही म्हणजे मी तिला शोधायला गेले होते, पण ती गावात कुठेच दिसली नाही. तिची काळजी करू नका, तिची व्यवस्था केली आहे. म्हणजे ती सुरक्षित आहे ना स्वामी?
घाबरू नकोस हा? घाबरू नकोस हा? हे बघ मी तुला काहीही करणार नाही हा? शांत हो. तुला कोणीही त्रास देणार नाही हा? तू फक्त शांत हो. रेणुका माझ्याकडे बघ तो घाबरू नको हे बघ मी तुझ्याशी काहीही बोलणार नाही हा? फक्त तू शांत हो. रेणुका अगं नक्की काय झालंय तुझ्यासोबत कशी काय घाबरतेस तू शांत हो, घाबरू नको. सब जुड़े हैं सिर्फ मिलने की देर है सदाशिव शिव शंकर शंभो. राधा झोपू नको हा? मी कुठे झोपते तुमचेच डोळे मिटतात. नाही मी पूर्ण जागा आहे. राधा काही काही काय काय बाळा झोप झोप. राधा झोपू नकोस. नाही मी तर बाळाला थोपटते. काही 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 झोप. अशी डोळे बंद करून. तुम्ही पण जागे राहा. आहो आहो नाही नाही मी झोपलो नव्हतो तुझ्यासारखे डोळे झाकले होते. हळूच हो बाळ इथे तू कुठे काय काय करताय. जागे राहा. नाही झोपत. तू पण नको झोप राधा. हो आपण दोघांनी पण जागा राहायलाच हवं. हो जागा राहायलाच हवं. काही झालं तरी जागा राहायलाच हवं. राधा राधा हाय झोपू नको. तुम्ही सुद्धा. हो ठीक आहे. नाही नाही आता तोंडावर पाणी मारले ना आता झोप येणार नाही. आता तोंडावर पाणी मारले आता झोप येणार नाही. आता झोप येणार नाही. झोपलो ना. झोप येणार नाही. झोप येते ना. नाही नाही जागे राहा. हो तू पण. ऐक काय काय झालं. चिमट्या काढला स्वतःला झोप येऊ नये म्हणून. राधा राधा झोपू नकोस. हे सगळं करूनही आपल्याला झोप येते.
आपल्याला काहीतरी करायला हवं. अगे काय करतेस तू? ते लांब नाही तिकडे. हे निखारे कशाला आणलेत? ह्यात मिरची टाकली आहे, मिरची. काय मिरची? दूर कर, माझ्यापासून ते दूर कर. ह्यात मिरची टाकल्यामुळे ना आपले डोळे चुरचुरतील. मग आपल्याला त्रास होईल, त्रास. झोप येणार नाही. काय खरंच? दे, मी पण घेतो. डोळे चुरचुरत नाही. हा राधा, अगं आपल्याला जागा ठेवण्यासाठी आपण हा दूर केला. आपल्या बाळाला त्रास झाला तर? अरे देवा, मी तर हा विचारच केला नाही. आता बाहेर जातो, हा दूर घेतो, म्हणजे मला झोप येणार नाही. यांनी जागा राहण्यासाठी निखारे वापरले. मग आता मी काय करू? अहो, हे बघा, अगा आता हे काय करतेस तू? हे बघा कांदा. हा कशाला? हे बघा, हा कांदा जर बारीक चिरला ना, मग डोळ्यातून पाणी येईल. मग झोप कुठून येणार? आता खरंच झोप येणार नाही. तुझा कांदा चिरून झाला की मला येते. हो. आता रात्रभर जागेच राहू आपण. जो विधि के पटल पर है वो अटल है, जिससे जो छीनना है वो अटल है, जिसको जो मिलना है वो भी अटल है, जिसको जो पाना है वो भी अटल है. जो विधि के पटल पर है वो अटल है, जिससे जो छीनना है वो अटल है, जिसको जो मिलना है वो भी अटल है, जिसको जो पाना है वो भी अटल है. स्वामी, हा नियम सगळ्या भक्तांसाठी आहे ना? म्हणजे मला जे मिळणार आहे ते अटळ आहे, हो ना? कपिले जा, बाहेर जा आणि अंगणात डाव्या हाताला खड्डा खड. का स्वामी? कळेल? हो. बापरे, फार काळोख आहे. कविराज, माझ्यासोबत येता का? बाहेर फार काळोख आहे ना. चला येतो. घाबरू नकोस. हो, हो, हो. शांत हो. मी काही करणार नाही तुला. शांत हो. काय करतेस? तुला काही होणार नाही. घाबरू नकोस. मी तुला काय करणार? शांत हो. रेणुका, काय करतेस? घाबरू नकोस. हा, मी आहे इथे. हा, लांब आहे मी. हा, हे बघ, मी लांब आहे. हा, लांब. तू एक काम कर, तू तिथे बस. हा, हा, मी इथे बसतो.
हा लांब बस हा हा घाबरू नकोस हा हा बैस बैस हा हा. हा मी लांब आहे हा शांत होतो हा मी इकडे बैसतो शांत शांत माझा देव मी लांब आहे मी शांती शांत हो हो. बैस बैस हा 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 घाबरू नकोस शांत हो शांत हो. स्वामी तुम्ही जिथे खड्डा खणायला सांगितला होतात ना तिथे हे मडकं निघालं. रिकामं कर. हो स्वामी अहो यात तर सगळे कोळसेच आहेत. कपिले तुला आठवतंय तू जेव्हा पहिल्यांदा स्वामी स्थानावर आली होतीस त्यावेळेस आम्ही तुला सांगितलं होतं त्या मडक्यात कोळसेवर आणि अंगणात नेऊन पूर. स्वामी मला तुमची सेवा करू द्या. तुमची सेवा करणं हाच माझ्या आयुष्याचा उद्देश आहे आणि आधार आहे. स्वामी माझ्यावर तुमची कृपा तुमचा आशीर्वाद सदैव राहू देत. कोळसे याचं काय करू स्वामी? हे मडकं घे यात ते सगळे कोळसे भर आणि बाहेर अंगणात नेऊन एक खड्डा खण आणि पूर तिथे. हे काय कोळसे हे पुरून काय मिळणार आहे? त्याऐवजी जर आम्हाला बी बियाणं दिलं असतं तर पीक तरी आलं असतं ते पुरून. कोळशाचा काय उपयोग? हो स्वामी मला आठवतंय तुम्ही सांगितलं होतं हे कोळसे ह्या मडक्यात भर आणि ते जमिनीत पूर. पण तुम्ही मला असं का सांगितलं होतं हे मला तेव्हाही कळलं नाही आणि आताही कळत नाहीये स्वामी. त्याच्यावरचे 2-4 कोळसे बाजूला कर. हो हिरा हिरा स्वामी कविराज मला हिरा मिळाला. मला हिरा मिळाला. हिरा मिळाला स्वामी. हिरा हिरा. हेच सांगायचं होतं तुला. तू जेव्हा पहिल्यांदा स्वामी स्थानावर आलीस त्यावेळेस तू आमची भक्त नव्हतीस. तू आमची सेवा देखील सुरू केली नव्हतीस. तुझ्या मनात फक्त एकच इच्छा होती गुरूंची सेवा करायची. पण तुला त्या सेवेचं काय फळ द्यायचं हे आम्ही तेव्हाच ठरवलं होतं. तू सेवा केलीस तुझं कर्तव्य निभावत राहिलीस आणि आज त्याचं फळ तुला मिळालं. प्रत्येकाच्या आयुष्यात त्याचं कर्म त्याचं फळ हे आधीच ठरलेलं असतं. पण फळ मिळण्यासाठी एक गोष्ट मात्र माणसाला स्वतःला करावी लागते. कोणती स्वामी? सेवा. कर्तव्य मनापासून केलं तर त्याचं नेहमी चांगलंच फळ मिळतं. कधी उशिरा मिळतं पण ते मिळतं हे नक्की. कपिले आम्ही कोणाचीच सेवा वाया जाऊ देत नाही. योग्य वेळ आली की त्याला त्याचं फळ आम्ही देतो. म्हणजे स्वामी देवा
तुम्ही दिलेल्या त्या कोळशात हा हिरा आधीच लपलेला होता हो, आणि कपिला ताईंना त्याची कल्पनाच नव्हती. म्हणूनच तर विश्वास म्हणतात. जे हातात आहे त्याची किंमत कळत नाही म्हणून ते निरर्थक नसतं. काही गोष्टींचं मोल वेळ आल्यावरच कळतं. कपिले, ओ स्वामी, आता तुला हिरा मिळालाय. तुझ्या आयुष्याला पुरेसा आहे. आता तो घे आणि तू जा. खरं स्वामी? श्री स्वामी समर्थ. कविराज, येते हो मी. गयाताई, सुंदरा मावशी, येते हो मी. आम्हाला हा हिरा मिळाला, पण हा पुरेसा नाहीये. आम्ही एकटेच राहतो. जर कोणी हा हिरा आमच्याकडून चोरून नेला तर? त्यामुळे आम्हाला काहीतरी आधार हवा जो कोणीही चोरू शकणार नाही. त्यामुळे स्वामी स्थानावरच राहायला हवं. तुझी इच्छा. ते म्हणजे तूच ठरवलंस ना इथे राहायचं म्हणून. हो स्वामी, मला तुमची सेवा करायची आहे, तीही आयुष्यभर. कपिले, तुझा निर्णय तू घेऊ शकतेस. पण आज अशी कित्येक माणसं आहेत की ते त्या अवस्थेत नाही आहेत की जे स्वतःचा निर्णय स्वतः घेतील. अशा वेळेस त्यांच्यासाठी निर्णय आम्ही घेत असतो, जशी आमची रेणुका. रेणुका इथे? तिची ही अवस्था नेमकी कशामुळे झाली असेल? स्वामींनी हिला आणि मला एकाच वेळी एकाच छताखाली का आणलं? माझ्यासारखंच हिच्या घरच्यांनी हिला बाहेर हकलून दिलं असेल का? माझ्यासारखंच हिच्या बरोबरही काही घडलं असेल का? त्याचा परिणाम हिच्या मनावर झाला असेल का? नेमकं काय घडलं असेल हिच्या बाबतीत? काय झालं असेल हिच्या आयुष्यात? अगं काय करतेस? अगं लागेल तुला. अगं थांब. अगं थांब. काय करतेस? काय होतंय तुला? रेणुका! भावनांचा कडेलोट, त्यापुढे अक्कलकोट. अन्यायाचा कडेलोट, त्यापुढे अक्कलकोट. गुरुदेव गुरुदेव. काय झालंय? इतका का घाबरलायस तू? महाराज, घात झाला. खूप मोठा घात झालाय महाराज. नीट सांग काय झालंय ते.
अरे काय ते नीट सांग, कुणी काय केलं? हा, गुरुदेव गुरुदेव. महाराज आमचं बाळ अरे काय झालं बाळाला? रात्रभर झोपायचं नाही असं ठरवलं होतं. जागं राहण्यासाठी किती प्रयत्न केले होते, मग तरी झोप कशी लागली? अहो अहो, उठा, बाहेर उजाडलंय. आपण ठरवलं होतं ना, काहीही झालं तरी जागं राहायचं. आपलं बाळ, आपलं बाळ, आपलं बाळ कुठे गेलं? कुठे आहे आपलं बाळ? बाळ बाळ अंगद, आमचं बाळ गायब झालंय. अरे काय? गुरुदेव गुरुदेव. हो महाराज, सकाळी उठून पाहिलं तर बाळ नव्हतं. आम्ही घराचा कोपरा न कोपरा शोधला, स्वयंपाकघर पाहिलं, सगळीकडे शोधलं, पण बाळ कुठे नाही. पण एवढंस छोटं बाळ घरातून बाहेर जाईल कसं? तेच तर आम्हालाही कळत नाहीये महाराज. कालपासून जे काही घडते त्याचा बाळाशी काही संबंध आहे का? महाराज, हे काम त्या स्वामींचं तर नाही आहे ना? गुरुदेव गुरुदेव. अधर्माचा कडेलोट त्यापुढे अक्कलकोट, पापाचा कडेलोट त्यापुढे अक्कलकोट. थांब रेणुका. स्वामी, स्वामींचं नाव घेतलं आणि ही शांत झाली. थांब. हा, स्वामी, 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 स्वामी. किती लागलंय तुला? कुठून आलीस तू? आणि अक्कलकोट मध्ये कशी आलीस? तुझ्या घरच्यांनी तुला सोडलंय का? इथे कोणी आणलं तुला? तुला काही आठवतंय का? तू बोल काहीतरी, बोल काहीतरी. राम 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 राम. स्वामींचं नाव घेतल्यावर शांत होते आणि आता रामाचं नाव घेते. ही नेमकी आहे तरी कोण? तिच्या आयुष्यात असं काय घडलंय? राम 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 राम. कोण कुठून आलाय, का आलाय, कुणाला भेटलंय, कुणी काय केलंय, कोण कसं वागलंय, कोण कुठे चुकलंय, कोण बरोबर आहे, कोण पापी आहे आणि कोण कमनशिबी आहे. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळणार, प्रत्येक कर्माचा हिशोब होणार. कोणाचा न्याय कधी होणार हे आम्ही ठरवू, कारण आम्ही हिशोबाला सुरुवात केली आहे.
गुरुदेव गुरुदेव. तुम्ही सगळीकडे शोधलं का पण? हो महाराज, सगळीकडे शोधून आलो. शेजारच्या घरात विचारलं, गावातल्या प्रत्येक माणसाला विचारलं, पण आमचं बाळ कुठं सापडलं नाही. कोणी काहीच पाहिलं नाहीये महाराज. बाळाला घेऊन जाताना कोणाच्या नजरेसही पडलं नाही. मुळात कोणी बाळाला घेऊन जाऊच कसं शकतं? आम्ही घराचं मुख्य दार बंद केलेलं होतं, सगळ्या खिडक्या बंद होत्या आणि आम्ही सकाळी जागे झालो तेव्हा सुद्धा सगळे दार खिडक्या बंद होत्या. म्हणजे घरात कोणी आलंच नाही तरी सुद्धा बाळ घरात नव्हतं. महाराज, आम्हाला काहीच कळत नाही. आमचं बाळ कुठं गेलं ते. हा 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 सांगतो. आम्हाला कळलंय. काय कळलंय महाराज? तुमचं बाळ कुठं आहे ते. गुरुदेव गुरुदेव. आणि कुणी नेलंय ते? कोणी नेलं? स्वामींनी. स्वामी. गुरुदेव गुरुदेव. मलाही हेच वाटत होतं. हो महाराज, काल त्या स्वामींचं वागणं विचित्र होतं. आमच्या घरातल्या वस्तू गायब झाल्या, दारही आपोआप उघडलं आणि आता आमचं बाळ. म्हणजे ते आपलं बाळ घेऊन गेले. अहो, आताच्या आता चला स्वामी स्थानावर. हो. गुरुदेव गुरुदेव. गुरुदेव गुरुदेव, मला एक गोष्ट काही केल्या कळत नाहीये. ते स्वामी शिवनाशी असं का वागताय? त्यांच्या मुलाच्या मागे का लागले ते? गुरुदेव गुरुदेव. गुरुदेव, अहो आता तर त्यांनी हद्दच पार केली. ते त्यांच्या मुलाला पळवून घेऊन गेले. गुरुदेव गुरुदेव, मला वाटतं ना त्यांनी स्वतः बोललेला शब्द खरा करून दाखवला. गुरुदेव गुरुदेव. गुरुदेव गुरुदेव. गुरुदेव, केवळ शिवनाथ तुमचा भक्त आहे म्हणून ते तुम्हाला त्रास देत नाहीयेत ना? म्हणजे तुमच्या भक्तांना त्रास द्यायचं, तुमच्यावर कुरघोडी करायची असं तर त्यांचा मनसुबा नाहीये ना? गुरुदेव गुरुदेव. संपत, अक्कलकोटला आल्यापासून आम्ही जितकं स्वामींना पाहिलंय, जितकं स्वामींना ओळखलंय, त्यावरून एक गोष्ट आम्हाला नक्कीच समजली की फक्त आम्हाला टक्कर देण्यासाठी स्वामी हे सगळं करत नसणार. म्हणजे आमच्या भक्तांना त्रास देणं, आम्हाला कमी लेखणं हा मुद्दामचा मनसुबा त्यांचा नसेल. गुरुदेव गुरुदेव. गुरुदेव गुरुदेव, पण मग हे सगळं का करतायत? हाच तर प्रश्न आहे ना संपत. गुरुदेव गुरुदेव. पण शिवनाथच्या बाळाच्या मागे का लागलेत त्याचं कारण नक्कीच काहीतरी वेगळं आहे. गुरुदेव, पण मग नेमकं कारण काय असतं? तेच शोधायचं आपल्याला. संपत, स्वामी काय करतायत हे पाहणं पुरेसं नाहीये, ते का करतायत हे समजलं पाहिजे. गुरुदेव गुरुदेव. स्वामी स्वामी, कुठे आहेत ते स्वामी? स्वामी स्थानावर नाहीये. काय झालं? अहो, त्यांनी आमचं बाळ पळवलंय. जपून बोला. स्वामी देवांबद्दल बोलताय तुम्ही आणि स्वामी देवांनी कुणाचंही बाळ पळवलेलं नाहीये. त्यांनीच माझं बाळ पळवलं. अहो, तुम्ही जरा शांत व्हा बरं. सुंदरा मावशी काय सांगतात ते ऐकून तरी घ्या. कशी शांत हो? सांगा ना, कशी शांत हो? बारशाच्या दिवशी त्यांनी सांगितलं होतं, ते म्हणाले होते की त्यांना आमचं बाळ हवं. आम्ही स्वतःहून आमचं बाळ दिलं नाही
म्हणून ते आमचं बाळ घेऊन गेले. मला सांगा, असं कोण वागतं हो? स्वामी म्हणवतात ना ते स्वतःला, देव म्हणवतात ना, हं? मग एका आईशी असं वागतात ना ते? राधा, शांत हो ग. असं काही झालेलं नाहीये आणि स्वामी देव असं काही करणार नाही. हे बघा, आमचं बाळ आम्हाला मिळालं नाही तर मी काय करेन माझं मलाही माहित नाही. कुठे ते स्वामी? शिवनाथ, तुला एकदा सांगितलेलं कळत नाहीये का? स्वामी सकाळपासून स्थानावर नाहीये. सकाळपासून नाहीये? हो, आणि स्वामी कुठे जातात हे आम्हाला कोणालाही सांगून जात नाहीत. खोट, हे सगळं खोट आहे. तुम्ही सर्वजण मिळालेले आहात. तुम्हाला नक्कीच माहिती आहे ते स्वामी कुठे आहेत. पुरे झालं शिवनाथ. स्वामींवर आरोप करायच्या आधी स्वतःच्या कर्मांकडे बघा. तुमच्या हातून नक्कीच काहीतरी चूक घडली असणार आणि म्हणून स्वामींनी तुम्हाला असं आव्हान दिलंय. अहो, यांच्याशी वाद घडण्यात काही अर्थ नाहीये. आपल्याला आपलं बाळ शोधावं लागेल. स्वामी, स्वामी, राधा, मी सगळीकडे बघितलं पण बाळ इथे कुठेच नाहीये. असं बाळ, असं बाळ इथे कुठे गेलं आपलं बाळ? आमच्या मांडीवर येऊन खेळायचं होतं म्हणून तू रडत होतास होय लब्बाडा? काळजी करू नको बाळा. तुझ्या वाट्याला जी माया यायला हवी ना ती तुला नक्की मिळणार. हा स्वामी आजोबांचा शब्द आहे. माझं बाळ, माझं बाळ, माझं बाळ अंगद. आमचा संशय खरा ठरला. तुम्हीच आमच्या बाळाला आणलं. तुमचं नाहीये हे बाळ. काय? हे आमचं बाळ आहे. नाही, आम्ही आई बाबा आहोत याचे. हे आमचं बाळ आहे. तुमचं कसं होईल? आम्हाला आमचं बाळ द्या. खबरदार, खबरदार, खबरदार. पुढे आलीस ना खबरदार. अहो पण ते आमचं बाळ आहे. राधा, अहो, मी पुढे कशी जाऊ शकत नाहीये? मला आपल्या बाळाला आणायला जायचंय. मी पुढे जाऊ शकत नाहीये. माझं बाळ. मी पुन्हा एकदा
मला माझ्या बाळाकडे जाऊ दे. मला माझं बाळ द्या. मला माझं बाळ. हे असं जादूटोणा करून तुम्ही आम्हाला अडवू शकत नाही. हे काय चालवलंय तुम्ही? रात्रीच्या अंधारात आम्हाला काहीही न सांगता आमच्या घरात घुसता, आमच्या बाळाला पळून आणता. हे शोभतं का तुम्हाला? आमच्या बाळाला स्पर्श करायची हिंमत कशी झाली तुमची? हे काय चालवलंय तुम्ही? रात्रीच्या अंधारात आम्हाला काहीही न सांगता आमच्या घरात घुसता, आमच्या बाळाला पळून आणता. हे शोभतं का तुम्हाला? आमच्या बाळाला स्पर्श करायची हिंमत कशी झाली तुमची? थांबा. थांबा हे सगळं. ठरवलं तर आत्ताच्या आत्ता इथे आम्ही तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकतो. निकाल लावू शकतो. पण ती वेळ अजून आलेली नाहीये. आम्ही दिलेलं आव्हान आम्ही पूर्ण करू शकतो. हे बाळ आमचं आहे हे दाखवायचं होतं. हे बाळ तुम्हाला आता आम्हाला द्यायचंय याची मानसिक तयारी करायला घ्या. याची मानसिक तयारी करायला घ्या. याची मानसिक तयारी करायला घ्या. पुढच्या 15 दिवसात हे बाळ तुम्हाला आम्हाला कायमचं द्यायचंय. कायमचं द्यायचंय. कायमचं द्यायचंय. आता जरी आम्ही तुम्हाला याला दिलं असलं तरी आम्ही पुन्हा हे नेणार आहोत. कारण याच्यावर तुमच्याहून अधिक आमचा अधिकार आहे. आमचा अधिकार आहे. आमचा अधिकार आहे. आले का हो स्वामी? दिसते नाही ना अजून. सुंदरा मावशी, हा. मला एक प्रश्न पडलाय. नाही म्हणजे मला ती गोष्ट पटतच नाहीये. काय हो? स्वामी कोणाचं बाळ का हिरावून घेतील? नाही म्हणजे माझा या गोष्टीवर अजिबात विश्वास नाहीये. पण स्वामी असं का करतील आणि त्यातून त्यांना काय मिळणार आहे? हा, बरोबर आहे तुमचं. स्वामीदेव असं काही करतील असं मलाही वाटत नाही. नाही स्वामींचा तसा काही भरोसाच नाहीये. कधी काय करतील, कोणाला काय शिक्षा देतील, काय बोलतील, काही सांगता येत नाही स्वामींचं. कपिलाताई, अहो स्वामींच्या प्रत्येक कृती मागे काहीतरी कारण असतं. खरंय गयाताई, बरोबर गयाताई. अहो पण त्या राधाचं रडणं बघितलं का तुम्ही? हो ना,
सुंदरा मावशी, मला खरंच वाटतंय तिचं बाळ तिच्यापासून कोणीतरी हिरावून घेतलंय. तिच्या डोळ्यातली भीती खोटी नव्हती. हो, पण कविराज, अहो स्वामी एवढे दयाळू आहेत, कृपाळू आहेत, तरी एका आईवर हा अन्याय का होऊ दिला त्यांनी? हो की नाही? की स्वामी तसेच आहेत? कपिलाताई, स्वामीदेव असे नाहीये. स्वामीदेव आले. श्री स्वामी समर्थ. स्वामी, अहो शिवनाथ आणि राधा आले होते. त्यांनी तुमच्यावर आरोप केलाय की तुम्ही त्यांचं बाळ पळवून नेलं म्हणे. असा कसा आरोप करू शकतात ते तुमच्यावर? याचं उत्तर स्वामी तुम्ही दिलंच पाहिजे. नाही, असा कसा आरोप करू शकतात ते तुमच्यावर? कारण आम्हीच बाळ घेऊन गेलो होतो. खरं? पण का? स्वामी, पण तुम्ही तर सगळ्यांवरच कृपा करता, मग यांच्यावरच अशी अवकृपा का? नाही म्हणजे त्यांच्या हातून नेमकी कोणती चूक घडली? दाखवतो ना. काय स्वामी? तुमचं नाहीये हे बाळ. काय? हे आमचं बाळ आहे. हे बाळ तुम्हाला आता आम्हाला द्यायचंय, याची मानसिक तयारी करायला घ्या. पुढच्या 15 दिवसात हे बाळ तुम्हाला आम्हाला कायमचं द्यायचंय, कायमचं द्यायचंय, कायमचं द्यायचंय. गुरुदेव गुरुदेव. बघितलं किती मोठ्या संकटातून आम्ही तुम्हाला वाचवलं. नुसती नजर लागली नव्हती, वाईट सावली सुद्धा होती यावर. गुरुदेव गुरुदेव. आता तुमच्या जवळ जे काही आहे ते आम्हाला सुपूर्त करा. काय महाराज? स्वामींसमोर जाताना जे काही अंगावर घालून गेलेला ते सगळं, दागिने, नाणी, पैसा अडका, सगळं आम्हाला सुपूर्त करा. आम्ही त्याचा सोक्ष मोक्ष लावतो. हा, पण महाराज याचा काय संबंध? संबंध आहे. स्वामींसमोर जाताना जे जे तुम्ही अंगावर घातलं होतं ते जर तुम्ही पुन्हा वापरलं तर तुमच्यावर दृष्टीबाधा होईल. याहीपेक्षा मोठं संकट येईल. गुरुदेव गुरुदेव. हो महाराज, आमच्याकडे जेवढेही दागिने तेवढे तुम्ही सगळे घ्या, पण आम्हाला या संकटातून मुक्त करा. हो गुरुदेव गुरुदेव. गुरुदेव गुरुदेव. गुरुदेव गुरुदेव. तुमचेही. गुरुदेव गुरुदेव.
गुरुदेव गुरुदेव. गुरुदेव गुरुदेव. महाराज, आमच्या बाळाची कायमची दृष्ट काढली ना. कारण काय आहे ना, हा प्रसंग पुन्हा नकोय आमच्या आयुष्यात. बाळ गायब झालंय हे कळल्यावर आम्हाला हृदयाचा झटका तेवढाच यायचा बाकी होता हो. पण मला अजूनही कळत नाहीये. आमचं घर आतून बंद होतं, दार खिडक्या सगळं बंद होतं. आम्ही दोघंही घरामध्ये होतो. मग रात्रीच्या वेळी अचानक आमचं हे बाळ त्या स्वामींच्या ठिकाणी पोहोचलं कसं? अरे तेच तर म्हणतोय. अरे ते स्वामी आहेत ना, ते जादू टोना करतात. ते रात्री घरी आले असतील, तुम्हाला समोहित केलं असेल आणि तुम्हाला काही कळलं पण नसेल. गुरुदेव गुरुदेव. म्हणजे आपण झोपलो तेही त्यांनीच केलं. असू शकतं. अरे ते लोक काही करू शकतात, त्यांचा काही भरोसा नाही. गुरुदेव गुरुदेव. पण आता नाही. मी माझं बाळ त्या अक्कलकोटच्या बुवाच्या स्वाधीन कधीच करणार नाही. गुरुदेव गुरुदेव. महाराज, तुम्ही माझ्या बाळाला आशीर्वाद द्या. तुम्ही आशीर्वाद दिला तर माझ्याही मनाला धीर येईल. गुरुदेव गुरुदेव. बोला मार्तंड महाराज की जय. मार्तंड महाराज की जय. अरे ह्याला परत काय झालं? हो 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 बाळा, शांत हो. उगी उगी, तुला त्या त्या स्वामींनी घाबरवलं ना? नाही नाही, मी आहे ना. अरे अरे उगी उगी बाळा. पण महाराज, मला एक कळत नाहीये. जेव्हा हे बाळ स्वामींजवळ होतं तेव्हा त्यांच्या मांडीवर छान हसत होतं, खेळत होतं. पण हे तुमच्या जवळ आल्यावर कसं रडायला लागलं? गुरुदेव गुरुदेव. असं का होतंय महाराज, सांगा ना. वात्सल्य आणि व्यवहार यातला फरक बाळांनाही कळतो. सुंदरा मावशी, स्वामी काय म्हणताय तो? तुम्हाला एक फरक समजावून सांगतो. कपिले, तुला काय दिसतंय समोर? समोर सर्वत्र पाणी साचलंय, गढूळ पाणी. सगळीकडे चिखल झालाय, नुसती घाण आहे, घाण घाण अगदी. आणि सुंदरे, तुला काय दिसतंय? स्वामी देवा, त्या चिखला पलीकडे मला ते फुलांचं झाड दिसतंय. देवा, त्या झाडावर काय सुंदर फुलं उमलली आहेत. आजूबाजूचा परिसर कसा हिरवागार आहे. पण जे चिखलामुळे ना लोकांना त्या झाडापर्यंत जाता येत नाहीये. असं केलं तर, ते चिखलावर कोरडी माती टाकली तर रस्ता छान होईल, मग लोकांना जाता येईल ना तिथपर्यंत. अगदी बरोबर. हाच फरक आहे परिस्थितीकडे बघण्याचा. कपिलेला तिकडे फक्त चिखल दिसला
आणि सुंदरेला त्या चिखलाच्या पलीकडचं एक झाड आणि त्या झाडावर उमललेली सुंदर फुलं दिसली. परिस्थिती वाईट असणं ही नेहमीच आपली चूक नसते, पण परिस्थितीकडे आपण कसं पाहतो ही जबाबदारी मात्र आपलीच असते. हेच चुकलंय त्या शिवनाथचं. त्याला संकट दिसलं, पण त्या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग त्याला दिसला. त्यांनी नकारात्मक पावलं उचलली आणि त्याचा परिणामच तो आज भोगतोय. नजर बदलली की परिस्थिती बदलते असं नाही, पण परिस्थिती बदलण्याचा नवा मार्ग मात्र आपल्याला नक्की मिळतो. गुरुदेव गुरुदेव. त्या स्वामींनी घाबरवलं ना तुला? समजलं समजलं. त्या स्वामींनी बाळावर मोहिनी घातली आहे. त्या बाळाला आपल्या जवळचं कुणीच नकोय. त्याला फक्त त्या स्वामींची सवय लागली आहे. तसंच असेल कदाचित. महाराज, अजूनही त्या स्वामींचे शब्द माझ्या कानात घुमतायत. ते म्हणाले होते की जरी तुम्ही या बाळाला आमच्यापासून आता नेलं तरी आम्ही याला पुन्हा घेऊन जाऊ, आणि याच्यावर तुमच्याहून आमचा अधिकार आहे. आता जरी आम्ही तुम्हाला याला दिलं असलं तरी आम्ही पुन्हा हे नेणार आहोत, कारण याच्यावर तुमच्याहून अधिक आमचा अधिकार आहे. असं कसं कोणी म्हणू शकतं? जन्म आम्ही दिला आणि कोणीतरी येऊन म्हणतंय की ह्या बाळावर आमच्यापेक्षा त्यांचा जास्त अधिकार आहे. महाराज, आम्ही कितीही सावध राहिलो तरी ते महाराज त्यांच्या इच्छेप्रमाणे काहीही करू शकतात. आता घरातून त्यांनी बाळ उचलून नेलं आणि मग पुन्हा. गुरुदेव गुरुदेव. महाराज, ते कसं थांबवणार आपण? थांबवायचं असेल तर एक हुकमी उपाय करावा लागेल. महाराज, कसला उपाय? असा उपाय जो त्या स्वामींच्या विरोधात याआधी कुणीच केला नसेल. म्हणजे ज्यामुळे स्वामींना कायमची जरब बसेल. गुरुदेव गुरुदेव. हम फकीर है, हमें खुद की फिक्र नहीं, हमें भक्तों की फिक्र है. कर लो जो करना है वो कर लो. हा दोरा कुठून आला? चला चला गुरुदेव गुरुदेव. अरे मार्तंड महाराज, बोला काय काम काढलं? शिपाई आहेस
धाडस आहे का तुझ्यात? गुरुदेव गुरुदेव, हा काय प्रश्न झाला? अहो मी शिपाई आहे, धाडसी आहे, म्हणून तर शिपाई म्हणून माझी निवड झाली. आणि तुझे सुभेदार? ते तर अख्ख्या गावात सगळ्यात जास्त धाडसी आहेत. कळेलच. कारण आज आम्ही ज्या कामासाठी इथे आलो आहोत त्यासाठी तुझ्या सुभेदाराचं फक्त धाडसी असणं पुरेसं नाही, करारी असणं गरजेचं आहे. निश्चयी असला पाहिजे. कारण आज त्यांच्या हातून त्यांच्या कारकिर्दीतील आणि इतिहासात नोंद होईल अशी सर्वोत्कृष्ट कामगिरी घडू शकते. गुरुदेव गुरुदेव, हे सर्व गुण आहेत त्यांच्यात, तुम्ही फक्त काम सांगा. हा, पण ते काम कायद्याला आणि नैतिकतेला धरून असावं एवढंच. हा आहेच. बोलव तुझ्या सुभेदाराला. हा बोलवा बोलवा, गुरुदेव गुरुदेव गुरुदेव. महाराज, आपण नेमकं सुभेदारांकडे का आलोय? स्वामी देवा, हे काय घडतंय? हा काय विचित्र संकेत आहे? एका पादुकाला दोरा आणि एका पादुकाला नाही. हे कसं शक्य आहे? स्वामी, आता तुम्ही जे बोललात त्याचा आणि याचा काही संबंध आहे का? मला तर काहीच कळत नाहीये. सुंदरे, आजपर्यंत अक्कलकोट मध्ये जे घडलं नाही ते घडेल. स्वामी स्थानावर जे घडलं नाही ते घडेल. आणि आतापर्यंत आमच्या बरोबर जे घडलं नाही तेही घडेल. आमच्या बरोबर जे घडलं नाही तेही घडेल. बरोबर जे घडलं नाही तेही घडेल. सुंदरा मावशी, स्वामी कोणाबद्दल बोलताय तो? खरंच मला काहीच कळत नाहीये हो, काय चाललंय ते. सुभेदार साहेब राजाच्या दरबारात गेले हजेरी लावायला. त्यांना थोडा उशीर होईल. गुरुदेव गुरुदेव, हा पण तुमचं काय काम आहे ते तुम्ही मला सांगू शकता? आम्ही तुमचा निरोप पोहोचवू त्यांच्यापर्यंत. नाही, आम्हाला जे सांगायचंय ते आम्ही सुभेदारांनाच सांगू. अहो महाराज, तुमचं काही महत्वाचं आणि तातडीचं काम असेल तर सुभेदार दरबारातून मधूनच येतील. नाहीतर तुम्ही थांबा, नाहीतर उद्या या. गुरुदेव गुरुदेव, ठीक आहे, सांगतो. बोल. मार्तंड महाराज, जर आपण खरंच हे करायचंय का? आता मागे हटतोस? म्हणजे दुसरा कोणताच मार्ग नाहीये? नाही, हा एकच मार्ग शिल्लक आहे. अरे तुला त्या स्वामींचा पिच्छा सोडवायचा आहे ना? हा? काय काय सूक्ष्मोक्ष लावायचा आहे ना? गुरुदेव, मग मी सांगतो ते कर. पण जर अहो बोला काहीतरी. सुंदरा मावशी, अहो काही केल्या हा धागा काही निघत नाहीये.
द्या, मी प्रयत्न करून बघते. सुंदरा मावशी, मी प्रयत्न करून बघू का? छोड़ दे. जो होना है वो होकर रहेगा. जो किसी को सहना है वो सह कर रहेगा. जो किसी को पाना है वो पाकर रहेगा. यायला पाणी नाही, गावात विहिरीवर पण जाऊ शकत नाही. पावसाचं पाणी साठवायला हवं. थांब, तुला तहान लागली आहे ना? हा, मी जवळपास कुठे पाणी मिळते का ते बघतो. आणि पिण्यायोग्य असेल तर आणतो. हा, थांब. हा, आलोच. हा. रेणुका, थांब. रेणुका, थांब. अगं काय करतेस? अगं अगं सोड सोड ते खायचं नसतं. रेणुका, सोड. अगं अगं काय करतेस? तुला भूक लागली आहे का? इतका वेळ उपाशी तरी कशी राहणार ही? आणि किती वेळ? थांब, मी काहीतरी व्यवस्था करतो, पण तू हे खाऊ नकोस. हा, थांब. कुठल्या आत्मविश्वासावर मी हिला शब्द देतोय? माझ्याकडे खायला काहीच नाही. गावात कुणाकडे जाऊन मागूही शकत नाही. स्वामी स्नानावर जाण्याची सोय नाही. पावसामुळे आजूबाजूचं सगळं वाहून गेलंय. खायला काही मिळणंही कठीण आहे. आणि रानात जाणं शक्य नाही. स्वामी, तिला मी शब्द दिलाय. माझा हा शब्द तुम्हीच खरा ठरवा. भक्ताच्या आत्मविश्वासाला तुम्ही कायम बळ देते. आज माझ्या विश्वासाला बळ द्या. स्वामी देवा, नैवेद्य आणलाय. स्वामी, अहो काय करताय हे? देवा, कुठे नेऊन ठेवताय? हा नैवेद्य तिकडे का ठेवला तुम्ही?